नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पाली पोलिसांची मोठी कामगिरी, जबरी दरोड्याचा पर्दाफाश, मुद्देमाल फिर्यादींना मिळाला परत, पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या. डोलवी पुलावर भीषण रस्ते अपघात, मिक्सर ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, अपघातात पतीचा दुर्दैवी जागीच मृत्यू, तर जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू. तळोजा MIDCत मोठी फसवणूक, कंपनीनं उडवले 26 लाख रुपये, पीडित तरुणाची पोलिसात तक्रार, कंपनी प्रशासनाकडून मात्र उत्तरात टाळाटाळ. आणि आंबा काजू पिकाचं मोठं नुकसान झाल्यानं वेंगुर्ल्यात बागायतदारांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा, बागायतदार संघटना आक्रमक, शासनाकडून सरसकट मदतीची मागणी. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील हातोंड येथे झालेल्या जबरी दरोड्याचा पर्दाफाश करण्यात पाली पोलिसांना मोठं यश आलंय. या महत्त्वपूर्ण कारवाईत पोलिसांनी 2,87,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तो न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ फिर्यादींना सन्मानपूर्वक सुपूर्द केला. काही महिन्यांपूर्वी हातोंड ग्रामपंचायत हद्दीत शस्त्रधारी दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला होता, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं आणि दहशतीचं प्रचंड वातावरण निर्माण झालं होतं. पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकानं अत्यंत कौशल्याने तपास चक्र फिरवून आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. या तपासादरम्यान 37,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 2,50,000 रुपयांची सोन्याची चैन असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. फिर्यादी संभाजी वाघमारे आणि अनंत जाधव यांना हा मुद्देमाल पंचांच्या उपस्थितीत ई-साक्ष प्रक्रियेद्वारे तातडीनं परत करण्यात आला. पोलिसांच्या धडक कामगिरीमुळे सुधागड परिसरातून त्यांचं विशेष कौतुक होत असून नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना अधिक दृढ झाली आहे. या धडक कारवाईमुळे कायद्याचा धाक पुन्हा एकदा अधोरेखित झाला. रायगड जिल्ह्यातील तळोजा MIDC मध्ये एका कंपनीने स्थानिक कंत्राटदाराची 26,10,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ॲक्वाकेम एन्व्हायरो इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत रवींद्र म्हात्रे मनुष्यबळ पुरवण्याचं काम करत होते. कोरोना काळातील कठीण परिस्थितीत अर्धे वेतन नंतर देण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते. मात्र आता परिस्थिती सुधारल्यानंतरही कंपनी प्रशासन ही थकबाकी देण्यास स्पष्ट नकार देत असून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. या आर्थिक संकटामुळे कंत्राटदार रवींद्र म्हात्रे यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून त्यांनी न्याय मागण्यासाठी तळोजा पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कंपनीचे व्यवस्थापन या विषयावर बोलायला तयार नाही. या मोठ्या फसवणुकीमुळे कामगारांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं असून कंपनीने कष्टाचे पैसे हडप केल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणाचा सखोल तपास आता पोलीस करत असून पीडित तरुणांना लवकरात लवकर आपले पैसे मिळवावेत अशी आर्त साद प्रशासनाला घातली आहे. 2018 पासून ॲक्वाकेम सोबत मी काम करत आहे. ॲक्वाकेम कंपनीने तळोजा CTP मध्ये ते काम करतात. तर तिथे 2018 पासून ते 2022 पर्यंत आपल्याला 1,08,000 रुपये दिले. त्याच्यानंतर करोनाचा काळ आला. MIDCचा वेळचे वेळ पेमेंट मिळत नाही. मात्र तुम्हाला मी करोना संपल्यानंतर तुम्हाला देतो पेमेंट. आमचा ठरला होता 1,08,000 मध्ये, पण ते 50,000 रुपये तेही दिले आतापर्यंत डिसेंबर 2025 पर्यंत. पण त्यातले 58,000 रुपये करोनाच्या काळामध्ये तेही मायनस केले होते. तेही सांगितलं होतं आपल्याला तुम्हाला मी करोना संपल्यानंतर तुम्हाला देतोय, पण त्याही पेमेंट अजूनपर्यंत आपल्याला दिलेलं नाही. 4 वर्षाचे पेमेंट 26,10,000 रुपये ॲक्वाकेम कंपनीकडून निघतात. त्याही माझी फसवणूक केलेली आहे. तक्रार काय केली का? तक्रार मी तळोजा पोलीस स्टेशनला केलेली आहे. MIDCचे CO अंधेरीचे त्यांना मेल केलेला आहे, त्यांना पत्र दिलेलं आहे. तळोजाचे चीफ इंजिनियर राऊत सर त्यांनाही पत्र दिलेलं आहे. पण अधिकारी या विषयामध्ये लक्ष देत नाही. स्थानिक आहेत. या प्रकल्पाला माझी स्वतःची जमीन गेलेली आहे. प्रकल्पग्रस्त आहे मी. पण MIDCचे कुठलाही अधिकारी याच्यामध्ये इंटरव्ह्यू करत नाही. आणि तो प्लॅन बंद आहे. त्या प्लॅनमध्ये फिल्ट्रेशन एक टँक आहे ती पूर्ण बंद आहे. त्याच्यावरती तारपत्री टाकलेली आहे स्मेल नाही येण्यासाठी. जर 8 तास पॉवर बंद झाली तर आपला भोपाळसारखी परिस्थिती आपली होऊ शकतो. गॅस लिकेज होऊ शकतं त्या प्लॅनमध्ये. आणि त्याच प्लॅनमध्ये येत्या 4-5 महिन्यापूर्वी 2 मयत झालेले कामगार, एक योगेंद्र
नारंगीकर, एक जितेंद्र कदम म्हणून अटॅक आला होता त्यांना तळोजामध्ये, त्याच प्लॅनमध्ये. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील डोलवी पुलावर 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30च्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला. JSW कंपनी समोरील या पुलावर भरधाव मिक्सर ट्रकने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत माणगाव येथील पन्हळघर रहिवासी 34 वर्षीय महेश बाळकृष्ण जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मिक्सर ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण धडकेनंतर महामार्गावर मोठी खळबळ उडाली होती. वडखळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. अपघातानंतर आरोपी ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस पथके त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे डोलवी परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी या धोकादायक पुलावर तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून प्रशासन कधी जागा होणार असा प्रश्न विचारला जातोय. गेल्या 17 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होण्याची कोकणवासियांना तीव्र प्रतीक्षा आहे. सद्यस्थितीत वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून इंदापूर आणि माणगाव बायपासचं काम वेगानं सुरू आहे. मात्र इंदापूर बायपासवरील फ्लायओव्हरच्या उभारणीत आता एक गंभीर तांत्रिक अडथळा समोर आलाय. या नवीन पुलाखालून जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या ओव्हरहेड विद्युत वाहिन्या आणि खांब थेट बांधकामाच्या आड येत आहेत. 5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पातील बहुतांश काम पूर्ण झालं असून हा फ्लायओव्हर शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र रेल्वेच्या वीज वाहिन्यांमुळे या कामाला खो बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंत्राटदाराने रेल्वे विभागाला तांत्रिक बाबी मार्गी लावण्याची विनंती केली आहे. जर हा वीज वाहिन्यांचा प्रश्न तातडीने सुटला नाही तर प्रवाशांच्या हाल अपेष्टा आणि महामार्गाचं काम पुन्हा लांबणीवर पडू शकतं. यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रेल्वे विभागासोबत आवश्यक समन्वय साधून तोडगा काढणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच प्रकारे एक अडचण आपली इंदापूर जवळ आहे. इंदापूरला आपला रेल्वे ओव्हरब्रिज आहे तो सध्या काम थांबला आहे, कारण तिथे कामाची ड्रॉइंग डिझाईन मंजूर झाल्यानंतर काहीतरी चौपदीकरण झालं आहे ट्रॅकचा, त्याच्यामध्ये काय पोल्स वगैरे आलेले आहे, त्याच्यामुळे पूर्ण ती डिझाईन आपल्याला नवीन करायची पारी येते किंवा ती पूल वगैरे शिफ्टिंग करायचा पण विचार चालू आहे. ज्यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आमच्या राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांसोबत मिटिंगही केल्या, पण अजून त्याच्यात निकाल झालेला नाही. तर असे जे काय तांत्रिक अडचणी आहे त्यावरती लोकांनी खरं म्हणजे लक्ष देऊन तुमची जी साथ आम्हाला हवी आहे तिथे तुमच्या आपल्याला जर मदतीचा हात मिळाला तर हा काम खरं म्हणजे या पावसाळ्याच्या आधी आपण करू शकतो या परिस्थितीवर आहे. वेंगुर्ला तालुक्यातील आंबा आणि काजू बागायतदारांच्या ज्वलंत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी न्याय हक्क संघटना आणि बागायतदार संघटनेच्या वतीनं तहसीलदार कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. यावर्षी कोकणात लहरी हवामानाचा अत्यंत मोठा फटका बसला असून आंबा आणि काजूच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. परिणामी सिंधुदुर्गातील हजारो बागायतदार गंभीर आर्थिक संकटात सापडल्यात. राज्य शासनाने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणताही दुजाभाव न करता सर्व बाधित बागायतदारांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी आग्रही मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली आहे. या मोर्चामध्ये तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकरी आणि बागायतदार उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. हातात निषेधाचे फलक घेऊन आणि जोरदार घोषणाबाजी करत बागायतदारांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. जोपर्यंत सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपला लढा तीव्र करण्याचा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला. प्रशासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून मदत निधी वितरित करावा असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. आमच्या मागण्या ह्याच आहेत की आज अवकाळी पाऊस झालाच, त्याचबरोबर अगोदर हवामानामधील बदलामुळे यावेळी मला वाटतं सगळीकडे तुम्ही बघितल्यानंतर आंबा काजू बागा बघा संपूर्ण काळ्या ठिक्कर पडल्यात, मोहर जळून खाक झालेला आहे. त्यामुळे मला वाटतं 10% उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती आज लागलेलं नाही आहे. एवढा मोठा खर्च करायचा, त्यासाठी वर्षभर राबायचं आणि कर्ज काढून खाजगी बँकातून कर्ज काढून खाजगी लोकांकडून पैसे घेऊन आज हा आपला शेतकरी
आंबा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु गेले तोक्तेवादापासून आपण सतत बघतोय की एवढं प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे, तरी या कोकणातला शेतकरी कुठे डगमगला नाही किंवा आत्महत्या करतो म्हणून असं कुठे काय सांगितलेलं नाही. परंतु आजची परिस्थिती बघितल्यानंतर आज जर शेतकऱ्यांच्या हाती जर काहीच लागलेलं नसेल तर 10 लाखाची बाग असेल तर 10 लाख तेवढाच खर्च येतो, 15 लाख खर्च येतो आणि आज तो शेतकरी 25 लाख रुपये कर्जाच्या डबक्यात बुडल्यासारखा आहे. औषधांच्या किमती भरमसाठ झालेल्या आहे, त्याच्यामध्ये GST सारखा कर लागलेला आहे, खतांच्या किमती वाढलेल्या आहेत त्यावरती GST कर लागलेला आहे, शेती अवजार असू देत त्याच्यावरती GST लागलेला आहे. परंतु हे सरकार मला वाटतं नक्कीच फक्त शेतकऱ्याला लुटण्याचं काम करतं, शेतकऱ्यांना काही देण्याचा त्यांचा प्रयत्न नसतो. त्यामुळे आमची यावेळी अशी मागणी आहे, ही सर्व परिस्थिती बघितल्यानंतर आंब्यासाठी तुम्ही हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजूसाठी तुम्ही 3 लाख हेक्टरी नुकसान भरपाई दिली पाहिजे. आज तुम्ही जर दिली नसेल, दिली ना, हे जर टाळण्याचा प्रयत्न कराल किंवा त्याच्यामध्ये जर काही तुम्ही कमी जास्त करण्याचा प्रयत्न कराल तर आजचा हा मोर्चा एल्गार मोर्चा आज मोठ्या प्रमाणात निघालेला आहे. तो आज या ठिकाणी तहसीलदार कार्यालयापर्यंत थांबलेला आहे. दुसरा आमचा मोर्चा 12 मार्चला जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे. त्यानंतरही जर तुम्ही दखल घेतली नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो या संपूर्ण हायवे हा चक्का जाम अगदी त्या वेंगुर्ला सिंधुदुर्गची बॉर्डर ते अगदी गोव्याच्या बॉर्डरपर्यंत आम्ही नक्कीच करू. गेली 3-4 वर्ष सातत्याने शेतकऱ्याचं नुकसान होऊन फक्त पंचनामे आणि पंचनामे ह्याच्यामध्ये या ठिकाणी शासन अडकलेलं आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातामध्ये काही मिळत नाही. पण यावर्षी 2025-26च्या सीझनमध्ये कोणत्याही प्रकारे शेतकरी हा नेस्तनाभूत झालेला आहे. एकाने हेक्टरी समजा जे अपेक्षित उत्पन्न आहे त्याच्या 0% उत्पन्न आहे, 5% 10% नाही. एखाद्या शेतकऱ्याने कुठेतरी 50 आंबे काढले ते उत्पन्न धरता येत नाही. तुम्ही जर 100 ज्या झाडाच्या बागेमध्ये गेलात तर हा ज्या ठिकाणी त्या बागेमध्ये 2 किंवा 3 पार्सल आंबे नाहीत. त्याने या ठिकाणी आज जूनपासून या ठिकाणी वापरलेलं खत असेल, नोव्हेंबरपासून केलेल्या फवारण्या असतील, त्यांची मजुरी असेल, खताचे पैसे असतील, औषधांचे पैसे असतील, तो काय देऊ शकत नाही. घेतलेलं कर्ज आहे, हे कर्ज तो कशाही प्रकारे फेडू शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर पहिल्यांदा कोकणातला शेतकरी हा नेस्तनाभूत झालेला आहे. आणि अशावेळी आमची अशी मागणी आहे की शासनाने प्रत्येक वेळी पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल ह्याला वेगवेगळ्या माध्यमातून मदत होते, परंतु कोकणाने कधी मागितली नाही. कोकणातल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, ह्याचा अर्थ त्याच्याकडे बघायचंच नाही. हे जे काही शासनाचं धोरण आहे हे चुकीचं आहे. पालकमंत्र्यांनी काही आदेश दिले, शेतकऱ्यांनी कृषी विभागाने फोटो पाठवले म्हणजे आम्हाला आंदोलन मिळालं नाही. हा जर आमची अशी मागणी आहे की कोकणातले जे आमदार आहेत त्या आमदारांनी कोकणातून गेलेले मुंबई ठाणा ह्याच्यामध्ये जे काही आमदार झाले आहेत या सर्व आमदारांनी एकजूट दाखवली पाहिजे आणि हाऊस बंद पाडलं पाहिजे. कोणत्याही प्रकारात जोपर्यंत आंबा नुकसान भरपाईचा निर्णय होत नाही तोपर्यंत विधानसभा चालता कामा नये अशा तऱ्हेची आमची मागणी आहे. आमच्या शेतकऱ्याला जर उद्या एप्रिल महिन्यात जर नुकसान भरपाई मिळाली नाही तर तो पुढच्या वर्षीची मेहनत करू शकत नाही. परत तो पुढची 5 वर्ष शेतकरी उभा राहू शकत नाही. आंबा उत्पादक, काजू उत्पादक उभा राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने जाणतेपणे आज या ठिकाणी योग्य तो निर्णय घ्यावा आणि पहिल्यांदा कोकणासाठी काहीतरी केलं अशा तऱ्हेचं श्रेय घ्यावं आणि आमच्या शेतकऱ्याला उभं राहण्यासाठी मदत करावी एवढी नम्र हात जोडून विनंती आहे. रत्नागिरीच्या भाटे किनारपट्टीवर आज हाय अल्टिट्यूड बलूनचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या 50 विद्यार्थ्यांनी हे ऐतिहासिक पाऊल उचलले असून ग्रामीण भागातील मुलांसाठी हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ठरला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून नासा आणि इस्रोचा अभ्यास दौरा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तांत्रिक अनुभव देण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रक्षेपण पार पडले. हा बलून 15 किलोमीटर उंचीवर जाऊन 2 तास हवामानाची छायाचित्रे आणि महत्त्वपूर्ण डेटा संकलित करणार आहे. सिलिकॉन टेक हिल्स रिसर्च फाउंडेशन आणि ग्रह स्पेस यांच्या तांत्रिक सहकार्याने हे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या अभिनव उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधून भविष्यातील उत्तम शास्त्रज्ञ घडतील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक भरारीचे सर्वत्र कौतुक होत असून रत्नागिरीने विज्ञान क्षेत्रात एक नवी प्रेरणादायी ओळख निर्माण केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील नारायणमळी, सावर्डे, संगमेश्वर आणि लांजा परिसरात काल रात्रीच्या सुमारास आकाशात एक अत्यंत अजब आणि प्रकाशमान दृश्य पाहायला मिळाले। एकामागोमाग एक शिस्तीत जाणाऱ्या 20 ते 25 प्रकाशमान वस्तूंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। हे अनोखे दृश्य पाहून सर्व कोकणात विविध चर्चांना मोठं उधाण आलंय। काही नागरिकांनी याला एलियनचे जहाज समजले, तर काहींनी हा प्रसिद्ध ॲटलास धूमकेतू असल्याचा दावा केलाय। मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेले हे व्हिडिओ सोशल मीडियावर आता प्रचंड व्हायरल होत आहेत। मात्र खगोलशास्त्रज्ञांनी या सर्व अफवांचे पूर्णपणे खंडन केले असून त्यांच्या मते ही कोणतीही रहस्यमय शक्ती नसून एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीची स्टारलिंक सॅटेलाइट चेन आहे। या उपग्रहांच्या साखळीद्वारे जगभरात हायस्पीड इंटरनेट सेवा पुरवली जाते। त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या दुर्मिळ खगोलीय चमत्काराचा आनंद घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे। रत्नागिरीमध्ये काल आम्ही बोटीवरती एक पार्टीचं नियोजन केलं होतं। आम्ही फॅमिली होतो आणि अचानकच अवकाशामध्ये आम्हाला काही लुकलुकणाऱ्या काही वस्तू दिसल्या। त्या अनुषंगाने मी लगेच मोबाईलमध्ये ते कैद केलं, तो फोटोशूट व्हिडिओ शूट केला। सध्या 3i ॲटलसची जोरदार चर्चा रत्नागिरी पुऱ्या जगभरामध्ये चालू आहे। एलियन शिपची जी काही चर्चा चालू आहे, त्या अनुषंगाने माझा असा समज झाला की ते असे काही गोष्टी असतील आणि ती रत्नागिरीमध्ये दिसणं हे माझ्यासाठी खूपच एक कुतूहलाचा विषय होता। त्या अनुषंगाने मी तो व्हिडिओ शूट केला होता। किती वेळ त्या सगळ्या गोष्टी दिसल्या? एक जनरली एक तो 8 ते 10 सेकंदचा ती वस्तू होती अवकाशामध्ये आणि त्यानंतर ती वस्तू गायब झाली आणि त्यानंतर मग ती वस्तू पुन्हा आम्हाला दिसली नाही। एक 8 ते 10 सेकंदाचा तो एक कालावधी होता। पनवेल ते कर्जत दरम्यानच्या 29.6 किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे कॉरिडॉरचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सुमारे 80% काम पूर्ण झाले असून आगामी काही महिन्यात संपूर्ण मार्ग सज्ज होण्याची दाट शक्यता आहे। सुमारे 2782 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या चौथ्या रेल्वे मार्गिकेमुळे पनवेल ते कर्जत हा प्रवास अवघ्या 30 मिनिटात पूर्ण होणार आहे। या महत्त्वपूर्ण प्रकल्पात पनवेल, मोहपे, चिखले, चौक, कर्जत या 5 प्रमुख स्थानकांचा समावेश असून यामुळे हजारो प्रवाशांना थेट लोकल सेवेचा मोठा लाभ मिळेल। रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या आवश्यक तांत्रिक चाचण्या आणि कसून तपासणीनंतर मध्य रेल्वे लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करेल। मार्च 2026 पर्यंत हा मार्ग प्रवाशांसाठी पूर्णपणे खुला करण्याचे रेल्वे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे। या नवीन मार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून उपनगरीय रेल्वे जाण्याचे सक्षमीकरण होणार आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर या परिसरातील दळणवळणात मोठी क्रांती घडून येईल। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।